ते किरवंत असतात, तर त्यांनी जगाचे सगळे दशक्रिया वगैरे सगळं केल्यात, सगळे पूजाविधी केल्यात, तर मे बी मला असं वाटतं त्याच्यावर असा प्रसंग आलाय की तो ठीक आहे. आता काय होतं तुम्हाला सांगू का, अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हीमध्ये खूप खूप सेन्सिटिव्ह एक रेष असते, ती ओलांडली गेली ना तर त्या पूर्ण केलेल्या अभ्यासाचा काहीच अर्थ उरत नाही. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी युट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, नुकताच आता एक झणझणीत ट्रेलर लॉन्च झालेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे लाईफलाईन, स्टारिंग महाराष्ट्र भूषण, अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर. तर हा चित्रपटचा ट्रेलर काय आहे काय नाही ते आधी पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया. चॅनलवरती पाहुण्यांनो जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमची माझी भेट होतच राहील. आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर प्लीज लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला मित्रांनो, अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारूया त्यावरती. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तुमचं ज्ञान आणि आमचं विज्ञान जर एक झालं ना तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील. माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात. पहिला भगवंत, जो त्याला जन्म देऊन खाली पाठवतो, आणि दुसरा किरवंत, जो त्याला निरोप देऊन वर पाठवतो. जा बघा कोण आलंय ते. कुणी आलं नाही, गेलं असेल. कसं काय बोलवतो तुम्हाला हे सगळं? हे बघ सुनंदा, माणसं जाणार तर आपण खाणार. आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरू होतो आणि याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठीच आम्ही इथं आलो. मी किरवंत आहे, किरवंत. तुमच्यासारखे बुद्धिवंत, प्रज्ञावंत, धनवंत, गुणवंत सगळे थोतांड आहेत, थोतांड. पण जे ज्ञान समाजाच्या उपयोगी पडत नाही ते ज्ञान व्यर्थ आहे गुरुजी. अरे असले 100 डॉक्टरना मी माझ्या धोत्राच्या सोग्यात गुंडाळून फिरतो. डंख मारीला काय झालंय? अगं सुनंदे, अंत्यविधी होणार नाहीये. हे बघा, जास्त पैसे नाहीत, 25 लाख. 25 लाख. मला तुमचा स्वभाव बदलावा लागेल. या जन्मात शक्य नाही. माधवी अवयव काढून विकणारा व्यापारीच आहेस तू, व्यापारी. तुमच्यावर जी संकट येत आहेत ना ती तुमच्या कर्माने. ते डॉक्टर विक्रम देसाईची आणि तुमची काही जुनी दुश्मनी आहे काय? अजून काही बोलले ना तर मी ठार मारेन यांना. तुमच्या मुलाबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगून मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला मदत करण्याआधी मलाच काय, देवाला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल. तर मित्रांनो, असा हा चित्रपट होता लाईफलाईन म्हणून. मित्रांनो, अशोक सराफ सरांची खूपच भूमिका एकदम सिरियस भूमिका आहे खूप, आणि खूप छान भूमिका केली आहे त्यांनी. ॲज अ डॉक्टर ते पोर्ट्रे करतायत रोल. आणि माधव अभ्यंकर एक कर्मकांडमध्ये अडकलेला एकदम, म्हणजे तो किरवंत आहे, तर त्याला असं वाटतं की माझ्यासारखा ज्ञानी कोण नाही. म्हणजे ठीक आहे. आता काय होतं तुम्हाला सांगू का, अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हीमध्ये खूप खूप सेन्सिटिव्ह एक रेष असते, ती ओलांडली गेली ना तर त्या पूर्ण केलेल्या अभ्यासाचा काहीच अर्थ उरत नाही. म्हणजे तुम्ही 4 पुस्तकं चांगली वाचता किंवा चांगलं ज्ञान मिळवता, त्यानंतर तुम्हाला असं ऑटोमॅटिकली वाटू लागतं की मला जे कळतं ना ते सगळं कळतं, बाकी कुणाला काय कळत नाही. तर त्यातील किरवंत जे दाखवलेत, माधव अभ्यंकर ते दाखवलेत, त्यांना हा खूप आविर्भाव होतं की मी म्हणजे मीपणा दिसतोय तो त्या ट्रेलरमध्ये. त्यानंतर त्यांच्यावर एक असा प्रसंग आलाय की त्यांचा मुलगाच आय थिंक सो खूप सिरियस कंडिशनमध्ये एक्सपायर झालाय मे बी, आणि त्यानंतर त्याचं अवयव काहीतरी काढले असतील किंवा काहीतरी असं काहीतरी झालं असेल. तर मीही कुठेतरी ऐकलेलं होतं की जेव्हा आपण अवयवदान करतो ना तर बाकीची सगळी धर्मक्रिया होत नाहीत. काय काय लोकांचं असं म्हणणं असतं, काय काय लोकांचे असे लॉजिक्स आहेत. ते किरवंत असतात, तर त्यांनी जगाचे सगळे दशक्रिया वगैरे सगळं केल्यात, सगळे पूजाविधी केल्यात. तर मे बी मला असं वाटतं त्याच्यावर असा प्रसंग आलाय की तो स्वतःच्या मुलाचं
ते करू शकत नाही आणि त्यामुळे तो खूपच चिडलेला दिसतोय त्यामध्ये आणि तो खूपच गोंधळ घालतोय त्यामध्ये. पण आता तो काय करू शकतो काय नाही ते नेमकं माहिती नाही आहे. तर असा हे ओव्हरऑल आहे आणि दोघांचा फेस ऑफ छान दाखवलाय. खूप स्क्रीन प्रेझेन्स भारी वाटते. तर तुम्हाला काय वाटतं प्लीज मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा की अध्यात्म मोठं की विज्ञान मोठं. माझ्या मते दोघांमध्ये ज्ञान मोठं आहे आणि ज्ञानाशिवाय मोठं काही नाहीये. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. ट्रेलर पाहिला आपण. येत्या 2 ऑगस्टला हा चित्रपट मित्रांनो रिलीज होतोय. तर 2 तारखेला कळेलच आपल्याला नेमकं काय काय नाही. 2 ऑगस्टलाच आपला इक्बाल लांजेकर दादा यांचाच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई सुद्धा रिलीज होतोय. तर दोन्ही मूवी आपले मराठी 2 तारखेला आहेतच. तर पाहायला विसरू नका लाईफलाईन आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई सुद्धा. सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.